सध्या पालकांची धावपळ सुरू आहे ते आपल्या पाल्याच्या ॲडमिशनसाठी। दिवस रात्र शाळेबाहेर रांगेत उभं राहूनही शाळेत प्रवेश मिळेल याची खात्री नाहीये। शिवाय खासगी शाळांची अवाढव्य फी पालकांना न परवडणारी असल्याने पालकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करायची वेळ आली आहे। साऊथ इंडियन वेलफेअर सोसायटीची ही वडाळ्यामधली शाळा। शाळेने नुकतीच ज्युनियर केजीच्या प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण केली। ज्युनियर केजीच्या प्रवेशासाठी शाळेने पालकांकडून सिनियर केजीसाठी 35,000 फी भरण्याची सक्ती शाळेने केली। त्यामुळे पालक संतप्त झाले। इंटरव्ह्यू झाल्यानंतर आम्हाला सांगितलं की तुम्हाला 45 भरायला लागेल। मी बोलले आता दुसरीकडे कुठे फिरू, फॉर्म पण बंद झाले। मला 45 आहे ना, जाऊन देत इतकं पण करू शकतो वेळेनुसार। 45 भरल्यानंतर मग आम्हाला स्लिप दिली की तुम्हाला 35 भरायला लागेल। मग आता कुठून आणायचे मॅडम? 1 लाखाचं काढलेलं आहे ते 90,000 भरले आम्ही। आता 35 70,000 कुठून आणणार लोन? आता ह्याने क्लासरूम बनवले, गार्डन बनवले, सगळं बनवले बरोबर। हे आम्हाला पहिला विचारायचं तरी ना, नाहीतर आमच्याशी पहिला वार्ता करायची की तुम्हाला इतक्या पैशामध्ये जमेल का। एवढं सगळं होऊनही पालकांकडून कुठल्याही प्रकारे जादा रक्कम आकारली जात नाही असा शाळेचा दावा आहे। ऑन मार्च 9 तो हम लोगों ने बोला कि उसमें हम लोग आपके आए उसके बारे में बोलेंगे, आपके बैटर भी बोलेंगे, आप ट्रस्ट को बोलेंगे कि सिंपैथेटिकली कुछ कंसिडर कर सकता है, तो विल सी। घराजवळ असलेल्या खाजगी शाळेत सर्वसामान्य घरातल्या विद्यार्थ्यांची ॲडमिशन घ्यायची म्हणजे पालकांसमोर मोठं आव्हानच झालंय। ज्युनियर केजीसाठीच ही अवस्था होत असेल तर भविष्यात उच्च शिक्षण कसं परवडणार हा प्रश्न पालकांसमोर आहे। पूर्व प्राथमिक शालेय शिक्षणाच्या प्रवेशाबाबत सरकारकडून अद्याप कोणत्याही प्रकारची नियमावली तयार करण्यात आलेली नाही। त्यामुळे खाजगी शाळा हव्या त्या पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवतात आणि हवी तितकी फी सामान्य पालकांकडून वसूल करतात। सरकारच्या याच निष्क्रिय भूमिकेबाबत पालक वर्गाकडून आता संताप व्यक्त केला जातोय। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश भिसेसह दीपाली जगताप, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।